नमस्कार, मी निरंजन. बिहारमधल्या विधानसभा निवडणुकांच्या 2 फेऱ्या झाल्या. त्याच्यानंतर एक्झिट पोल वगैरे प्रकार झाले. आज काहीतरी मतमोजणी चालू आहे आणि निवडणूक आयोगाने स्वतःहून पहिल्यांदा लेखी कबुली दिलेली आहे की या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्होट चोरी झाली. लिखित कबुली निवडणूक आयोगाची आहे. मी तुम्हाला दाखवतो ती काय आहे. हा पहिला कागद बघा, मुद्दाम फुल स्क्रीन ठेवतोय. हा पहिला कागद आहे 30 सप्टेंबर 2025 चा. त्या कागदावर त्यांनी असं म्हटलंय की बिहारमध्ये ते SIR BCIR सगळं झालं सर, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार यादीचं. त्यात अनेक मतदार वगळले गेले, हे आपल्याला सगळं माहिती आहे की हा चार्टच त्यांनीच निवडणूक आयोगाने त्यांच्याच वेबसाईटवर त्यांच्याच प्रेस रिलीज मध्ये हा दिलेला चार्ट आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की फायनल लिस्ट 30 सप्टेंबर 2025 ला तयार झालेली फायनल लिस्ट ही 7,42,00,000 मतदार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ते 65 लाख वगळले, त्याच्यानंतर 3,66,000 वगळले, मग 21,53,000 वाढवले, फॉर्म 6 भरलेले, हे सगळं करून 7,42,00,000 एकूण मतदारांची बिहारमधली संख्या आहे. हा आकडा निवडणूक आयोगाने दिला. या त्यांच्याच वेबसाईटवरती तुम्ही त्यांच्या याच्यावरचा तुम्ही पाहू शकता, प्रेस रिलीज मधला. हा त्यांच्या वेबसाईटवरती पण आहे. आता हा दुसरा कागद, ही मतदानाचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर 11 नोव्हेंबरचा हा कागद आहे. हा पण फुलस्क्रीन मुद्दाम ठेवलाय. यात त्यांनी फेज 1 मध्ये किती मतदान झालं, किती फिमेल किती मेल, त्याच्यानंतर टोटल पर्सेंटेज किती, टोटल इलेक्टर्स किती, फेज 2 मध्ये एकूण मतदान किती, किती टक्केवारी, पुरुष किती, स्त्रिया किती, हे सगळं दिलंय. टोटल त्यांनी दिलेली आहे. त्या टोटल मध्ये त्यांनी दिलंय की 66.91% एवढं मतदान झालं. आपण 67% मतदान झालं असं समजू. त्यात त्यांनी एकूण मतदारांची संख्या दिली आहे 7,45,26,858. आता आधीच्या प्रेस रिलीज मध्ये सांगितलं की बिहारमध्ये असलेल्या एकूण सर्व मतदारांची संख्या ही 7,42,00,000. आता 7,42,00,000 पैकी 70% समजा मतदान केलं असं आपण समजलं. 70% झालेत 66.91, पण 70% मतदान झालं असं जरी समजलं तरी सुद्धा एकूण मतदान हे 4,90,00,000 आसपास व्हायला पाहिजे, 5 कोटी व्हायला पाहिजे. कारण एकूण संख्या आहे 742, त्यात 70% मतदान झालं, तर हे 5 कोटीच्या आसपास मतदान असायला हवं. इथं निवडणूक आयोग स्वतः सांगताय की एकूण मतदान झालंय 7,45,00,000. म्हणजे एकूण मतदारांच्या पेक्षा 3 लाख जास्त मतदान झालं, हे तर याच्यात कळतच आहे. पण 70%चा जर गृहीत धरला आपण आणि 5 कोटी मतदार झाले, आधी मतदान झालं असं जर गृहीत धरलं, तर 2,45,00,000 मतदान हे वाढवलं गेलं, वाढलं 2,45,00,000. आता या अशा पद्धतीने निवडणूक घेतल्यानंतर निकाल काय लागतायत याच्याबद्दल काही बोलायचीच गरज नाही उरत ना. ते सगळे व्हिडिओ गेले 2 दिवस फिरतातच आहेत की स्ट्रॉंग रूम मधले सीसीटीव्ही कसे बंद केले गेले, लाईट कसे घालवले गेले, कशा ट्रक भरभरून ईव्हीएम तिथं येत होत्या, आतमधल्या बाहेर जात होत्या. हे आत्ता आपण 2 दिवस व्हिडिओ बघतोय. आणि हे सगळं, हा पहिला प्रेस रिलीज 30 सप्टेंबरचं, हे 11 नोव्हेंबरचं दुसरं प्रेस रिलीज, हे 3 दिवस आपण पाहत असलेले व्हिडिओ, स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम बाहेर जात आहेत, स्ट्रॉंग रूम मध्ये नवीन गाड्या ईव्हीएम घेऊन येत आहेत, हे सगळे व्हिडिओ हे या देशातल्या संविधान आणि या देशातल्या लोकशाहीची हत्या घडण्याचे व्हिडिओ आहेत. खून होतोय उघड्या डोळ्यांनी, सगळ्या जनतेच्या समोर या लोकशाहीचा खून पाडला जातोय. त्याच्या छातीमध्ये, या देशाच्या लोकशाहीच्या छातीमध्ये वार केले जात आहेत, घाव घातले जात आहेत, हे उघड उघड याच्यामधून दिसत आहे. आणि याबद्दल हा देश शांतच राहणार का? इतकं होऊन सुद्धा इतकी गुलामीची सवय लागली आहे या देशाला, इतकी की उघड्या डोळ्यांनी आपल्याला मिळालेले हक्क, अधिकार, स्वातंत्र्य याचा खून अशा पद्धतीने होतोय. आणि हा संपूर्ण देश बघत राहणार.
षंढ आणि नपुंसकासारखा हे हे अत्यंत घाणेरडं हा प्रकार आहे आणि हे खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हे महाराष्ट्रात झालं, हे हरियाणामध्ये झालं, हे कर्नाटकात झालं, हे बिहारमध्ये आत्ता होत आहे. हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महाराष्ट्रात प्रत्येक बूथवर होणार आणि हा महाराष्ट्र आणि हा देश असाच षंडासारखा ही हुकुमशाही अशी आपल्यावरती लादून घेणार का? तुमच्या अंतर्मनाला प्रश्न विचारा. तुमच्या मुलाबाळांना तुम्ही किती भयंकर अंधकारात ढकलत आहात. या येणाऱ्या हुकुमशाहीचे परिणाम काय होतील मला बिलकुल परवा नाहीये माझं काय होईल याची, बिलकुल नाही. भरपूर आयुष्य जगलो, माझ्या टर्म्सवर जगलो आणि स्वाभिमानाने जगलो. पण आपण आपल्या पुढच्या पिढीला किती घाणेरडं भवितव्य हातामध्ये देऊन जाणार आहोत हे खरोखर अतिशय काळजी वाटावी असा प्रसंग आहे. या स्वातंत्र्यासाठी, या अधिकार आणि हक्कांसाठी बाबासाहेब आंबेडकर लढले. यासाठी महात्मा गांधींनी त्यांचा खून करून घेतला. यासाठी पंडित नेहरूंनी या देशामध्ये लोकशाहीची उभारणी केली. यासाठी ते फासावर गेलेले भगतसिंग वगैरे ही फार मोठं तर मी बोलतच नाही, पण यासाठी हे सगळं अट्टहास झाला का? या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनापासून देशाच्या उभारणीपर्यंतचा की या नराधमांनी, या नालायकांनी अशा पद्धतीने आपल्या या लोकशाहीची, या स्वातंत्र्याची असा खून करून टाकावा, यासाठी हा सगळा प्रकार घडला इतिहासात. याचा कधी विचार आपण करणार आहोत गंभीरपणाने? तुम्हाला काय वाटतंय, काय करायला हवं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना जागं करायचं म्हणून शेअर करा आणि सगळ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. आम्ही अंगात प्राण असेपर्यंत या लोकशाहीचा आग्रह आणि अट्टहास धरूनच राहणार. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.